जैन सर्वांना. तर आज आपण जिओग्राफीचं लेक्चर घेणार आहोत, ते म्हणजेच भूगोलचं. तर भूगोलचं जे वेटेज आहे आपल्या कंबाईनच्या एक्झाममध्ये, तर ते 10 मार्काचं आहे. यापेक्षा वर जाईल असं मला वाटत नाही. जास्तीत जास्त 11 ते 12 मार्काचं जाईल. 15 असा मार्क जसं CA ला आहे, म्हणजे करंट अफेअर्सला आहे और सायन्सला आहे, तसं जाणार नाही. कारण तेवढं डीप विचारत नाही. पर्यावरण हे ते वगैरे, ठीक आहे. सो लेक्चरला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. क्वेश्चन नंबर 11 पासून आहेत सेट ए मध्ये. क्वेश्चन नंबर 11. इथे एक सेकंड, त्याला जरा वर टाकून देते. 11 क्वेश्चन नंबर. तर महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या जोड्या लावा. जोड्या लावावर भयानक प्रश्न येतात. भयानक म्हणण्यापेक्षा खूपच म्हणजे लिमिटेड प्रश्न येतात. भयानक म्हणजे इन द सेन्स क्वांटिटी प्रश्न येतच असतात प्रत्येक वेळी. ठीक आहे, एक सेकंड. तर एक लक्षात ठेवा, आन्सर जे आहे डायरेक्ट एकदा आन्सर सांगते. आपण याचा डिटेल अनालिसिस घेणार आहोत, पण तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे याची, काय जॉग्राफीच्या या क्वेश्चन बद्दलची. काय करायचं, फोर्थच आहे ना. मार्शेस, राईट, फोर्थ आहे. याचं उत्तर चौथा आहे. तर बघा, जेव्हा पण तुम्ही जिओग्राफीची तयारी करत असाल, म्हणजे भूगोलाच्या विषयाची तयारी करत असाल, तर मेन म्हणजे तुम्ही मॅप घेऊन बसत जा. मॅप कुठला मॅप, तर भारत आणि महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचाही आत्ताचा जो 2020 नंतर रिन्यू झालेला आहे तो, ठीक. भारताचा मॅप आणि असं क्लीन मॅप असावं. त्यावर ना असं म्हणजे नदी पर्वतरांगा हे ते दिलेले नसावे, ठीक. ते कसं काय मी सांगेन पुढे तुम्हाला आयडिया येण्यासाठी की हे इथेच आहे, हे इथे आहे. आपण स्वतः लॉजिक लावतो, पण मॅप जेव्हा घेतो ना, आणि मॅपवर जे आउटलाईन्स असतात त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. त्यामुळे आपण स्वतः एक व्यवस्थित असा क्लीन मॅप घ्यायचा. क्लीन म्हणजे त्यात जिल्हे वगैरे दिसायला पाहिजे, फक्त जिल्हे, बाकी जास्त काही नाही, ठीक. बघा, आता हे जे असे क्वेश्चन्स असतात, घाट, रस्ते, औष्णिक केंद्र, खनिजे, उद्यान किंवा पोर्ट वगैरे असतात, तर त्यासाठी काय करायचं, इकडे काय करायचं, एक सेकंड, दुसरी पेन यूज करते. जिल्हे, इथे जिल्हे लिहायचे, आपली बुक घ्यायची, जिल्हे लिहायचे त्यामध्ये, असा कॉलम बनवायचा. आता मी जास्त लिहिणार नाहीये, कारण मला इथे व्यवस्थित लिहिता येत नाहीये म्हणून, ठीक आहे. यामध्ये बघा, इथे खनिजे लिहायचे, ठीक आहे. इथे औष्णिक केंद्र, जे काही औष्णिक केंद्र आहेत, ते कोराडी तारापूर कुठे आहे मला जरा सांगा बरं. औष्णिक केंद्र, तर कोराडी आणि तारापूर औष्णिक केंद्र हे जे आहे, कोराडी नागपूरमध्ये आहे आणि तारापूर पालघरमध्ये आहे, डहाणू, ठीक. हा, इथे उद्यान लिहायचंय. इथे पोर्ट वगैरे, पोर्ट तेवढं काहीच इम्पॉर्टंट नाही, कारण पोर्टमध्ये बघा, वसईचं एक पोर्ट येणार ठाणेला जे आहे, जयगड दाभोळचं एक येणार जे की रत्नागिरीला आहे, आणि JNPT खूप इम्पॉर्टंट पोर्ट आहे बरं का, JNPTचा, ते मुरुड रायगडला आहे. हो, रायगडमध्येच आहे, ठीक. बघा, असं तयार करायचंय तुम्हाला कॉलम, जिल्हे, आणि असा क्वेश्चन या बाहेर एवढं व्यवस्थित तयार करायचं आहे की या बाहेर आपले जाणार नाही. आणि यामध्ये सॉइल पण येणार, मृदा, ठीक, मृदा पण येणार. तर इथे जिल्ह्यांची नावे लिहायचं, जे जे की असं लिहायचं, प्रशासकीय विभागानुसारच नावं लिहायचं, म्हणजे कोकण विभाग, संभाजीनगरचा विभाग, मराठवाडा वगैरे, ठीक. त्या विभागानुसार नावं लिहायची, त्या विभागानुसार उद्यान वगैरे लिहायचं. पोर्ट, पोर्ट तर येणारच नाही, ठीक. पोर्ट कुठून येईल, कारण ते समुद्र थोडी आहे संभाजीनगरकडे, ठीक. चला, तर एक ओव्हरव्ह्यू सांगितला आहे मी तुम्हाला, काय करायचं आणि काय करायचं नाही. आपण क्वेश्चनवर लक्ष देऊया, काय ते बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणताय की घाट सांगा. घाटवर प्रश्न येतात, घाट तुम्ही पक्क करा. औष्णिक केंद्र ग्रुप सीच्या 2024 मध्ये आलेला आहे, तर औष्णिक केंद्र पण करा, ठीक. अजून सांगितले तेवढं करा. धरणे आणि नदी पण इम्पॉर्टंट आहे, ते विसरले होते मी. धरणे आणि नदी, कोयना धरण कुठे आहे वगैरे विचारतात आपल्याला. तर याचं उत्तर आहे फोर्थ वन,
बघा फोंड आणि फोंड हे कोल्हापूर पणजी पर्यंत जातं. पणजी गोवा. एक सेकंड थांबा. पणजी गोवा. आपण इकडे मॅप घेऊया. ये बाबा तो इथे ये. ओके. आता तुम्हाला दिसेल व्यवस्थित. ठीक आहे. तर बघा फोंडघाट जे आहे तो सुरू होतो कोल्हापूरला आणि पोहोचतो इथे पणजीमध्ये. पणजी गोवाची राजधानी आहे. ठीक आहे. मग माळशेज घाट हे जे आहे ते ठाणे आणि अहमदनगर. इथे बघा ठाणे. ठाण्यापासून सुरुवात होतो, अहमदनगरला संपतो हा घाट. ठीक. तिसरा जो घाट आहे हनुमंते घाट, तो जातो कोल्हापूर कुडाळला. कोल्हापूर आणि कुडाळ. कुडाळ कुठे आहे तर सिंधुदुर्गमध्ये. हे लक्षात ठेवा बरं, कुडाळ. यात कदाचित प्रश्न येऊ शकतो म्हणून कुडाळ. ओके. कारण प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला जर क्वेश्चन दिसत नसेल तर तुम्ही काय करा, पेपर बाजूला काढा आणि पेपरवर बेसिकली सगळ्यांकडेच असतात पेपर प्रिंट करून, त्यामुळे पेपर समोर ठेवा. ठीक आहे. आता इथे थळघाट विचारलेला आहे. थळ. आपण असं लक्षात ठेवायचं की थळ हे मुंबईचं थळ. मुंबईचं थळ नाशिकपर्यंत पोहोचतं. आता काहीतरी लॉजिक लावून तुम्ही हे पाठ करू शकता. जास्त नाही आहेत घाट वगैरे. तुम्ही इम्पॉर्टंट घाट घ्या. वाटलं तर मी टेलिग्राम चॅनलवरती घाटाचे पूर्ण इम्पॉर्टंट जे काय आहेत ते लिस्ट टाकून देईल. ओके. तर थळ, मुंबई आणि नाशिक. मुंबई टू नाशिक असं असू शकतं. चला नेक्स्ट क्वेश्चन. शंभू महादेवाचे डोंगर रांग डॅश नद्यांच्या दरम्यान आहे. तर शंभू महादेवाची जी डोंगर रांग आहे ती आहे भीमा कृष्णा नदीच्या दरम्यान. भीमा कृष्णा नदी दरम्यान. ओके. तर ठीक. पण बघा यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे नसा तासा गोह भीमा कृष्णा. ही सगळी पुणेकरांची ट्रिक आहे. नसा तासा. एक सेकंद सांगताय तुम्हाला. इथे नको. नसा तासा गोह भीम कृष्णा. ठीक. नर्मदा, सातमाळा, तापी, नसा तासा सॉरी. नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा, महादेव आणि कृष्णा. ठीक आहे. तर महादेव शंभूरांग शंभू महादेव डोंगररांग कुठे आहे तर ती आहे भीमा आणि कृष्णाच्या मध्ये. तर याचं उत्तर येणार भीमा कृष्णा. तापी आणि गोदावरीच्या मध्ये कोण आहे तर तापी आणि गोदावरीच्या मध्ये आहे सातमाळा. ठीक आहे. अजून गोदावरी आणि भीमेच्या मध्ये कोण आहे तर हरिश्चंद्रगड आहे. हे गोदावरी आणि भीमेच्या मध्ये हरिश्चंद्रगड. कोयना आणि कृष्णाच्या मध्ये येतच नाहीये. ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी इझी होता हा. ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे अजून एक तुम्हाला सांगायचं मला की शंभू महादेव जी डोंगर रांग आहे ती हरिश्चंद्रगड बालाघाटच्या दक्षिणेला आहे. म्हणजे त्या डोंगराच्या दक्षिणेला ही डोंगर रांग आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर शंभू महादेव ही रांग कुठे आहे तर ती सातारामध्ये आहे. सातारापासून सुरू होते. ठीक. सुरू व्हायला का नदी आहे का. चला नेक्स्ट. पण एवढं लक्षात ठेवा की ही ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे. नसा तासा गोह भीमा कृष्णा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इरेज करून घेऊया आपण अगोदर. एक सेकंद.
13th क्वेश्चन. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. तर विधान काय आहे बघा, अग्निजन्य खडकात म्हणजेच इग्नियस रॉक जे असतात. इग्नियस रॉक काय असतात, ज्याला माहित नाही त्यांना सांगत आहेत. इग्नियस रॉक म्हणजे इग्नियस रॉक मध्ये 2 प्रकारचे रॉक असतात बघा. काय, एक सेकंड. आता हे आहे, सॉरी, हे बघा, समजा हे आहे व्हॉल्कॅनो. व्हॉल्कॅनो माहित असेल, ठीक, व्हॉल्कॅनो आहे हा. जे भारतामध्ये एक व्हॉल्कॅनो आहे, बॅरेन व्हॉल्कॅनो, अंदमान निकोबारमध्ये. ते इम्पॉर्टंट आहे. बॅरेन आहे, कुठे आहे असं विचारू शकता, तर अंदमान निकोबार, हे लक्षात ठेवा. तर मॅग्मा लावा जी असते, मॅग्मा जी अग्नी असते, जे लिक्विड अग्नी असते, ती काय करते, कधी कधी बाहेर पडते, बाहेर येते. जेव्हा ती बाहेर येऊन इथे थांबते, घट्ट असते किंवा बाहेर येऊन इथे थांबते, तर ते इग्नियस रॉक म्हणतात. ते थंड होते तेव्हा त्याला काय म्हणतात, तर ते इग्नियस रॉक असं म्हणतात. जेव्हा ती मध्ये थंड होते, काही 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 अग्नी जी असते, काही काही जे लावा असतो, ते मध्ये जे असतो तो मॅग्मा असतो, बाहेर जे असतो तो लावा असतो. ठीक आहे. जे मॅग्मा असतो मध्ये, तो थंड होतो. थंड झालं त्याला इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक म्हणतात. आणि जेव्हा बाहेर येऊन तो थंड होतो, तर त्याला एक्सट्रुझिव्ह इग्नियस रॉक असं म्हणतात. ठीक आहे. तर इथेच अग्निजन्य खडक म्हणजे जे आगीपासूनच तयार झालेले आहेत. ठीक. तर इथे काय म्हटलेलं आहे, आपण क्वेश्चनवर लक्ष देऊया. एक बेसिक सांगायचं म्हणून सांगून दिलं, म्हणजे काही प्रश्न आला तर सुटला पाहिजे. कशाशी बनलेला असतं, ते नावातच आहे अग्नी म्हणत, अग्निजन्य वगैरे लॉजिक लावू शकता तुम्ही. लोह सोने तांबे आढळते का, एक सेकंड, पेन घेऊ द्या मला. लोह सोने तांबे आढळते का, हो, आढळू शकते. आता इग्नियस रॉक आहे, तेच एक मेजर मटेरियल आहे, जे तिथूनच रॉकची तयार होण्याची प्रक्रिया आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्तरिक खडक खडकात चुन खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. एकदा इंग्लिशमध्ये वाचून घेऊया आपण. मिनरल्स सच ॲज लाइमस्टोन अँड जिप्सम्स आर फाउंड इन सेडिमेंटरी रॉक. तर हे एक सेकंड, बहुतेक या ऑप्शनमध्ये काहीतरी रॉंग दिलेलं आहे. हा, बरोबर आहे. मिनरल्स सच ॲज लाइमस्टोन अँड जिप्सम्स आर फाउंड इन सेडिमेंटरी रॉक. यस, दिस इज राईट वन. हे बरोबर आहे. बघा, लाईमस्टोन मध्ये जिप्सम येतं. एक सेकंड, पेनने लिहिते, पेन का चलत नाही. जिप्सम येतं, ग्नीज येतं, GNEISS, ग्नीज येतं. परत क्वार्टझाईट सँड, क्वार्टझाईट रॉक. क्वार्टझाईट लक्षात ठेवा, क्वार्ट नका लक्षात ठेवू, कारण क्वार्ट जे आहे ते एक मिनरल आहे, आणि क्वार्टझाईट म्हटलं तर रॉक येतं. ओके. हे 3 आहेत. नाही यार, काय तरी चुकतंय. लाईमस्टोन तर येतं, पण जिप्सम येतं की नाही यावर जरासा डाऊट आहे मला. ठीक आहे, काही नाही, आपण नंतर बघूया याचं. पण हे एक लक्षात ठेवा, ग्नीज, क्वार्टझाईट आणि ग्नीज, क्वार्टझाईट आणि ग्रेनाइट जे आहेत, जिप्सम नाही. हे बरोबर आहे. सॉरी 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 जरा कन्फ्यूज झालं जिप्सममुळे. जी लक्षात ठेवलं होतं मी. जे मेटामॉर्फिक रॉक आहेत, मेटामॉर्फिक रॉकमध्ये येतात ग्नेज, क्वार्टझाईट आणि ग्रेनाइट. ठीक आहे. आणि जिप्सम आणि लाईमस्टोन, परत सँडस्टोन, शेल हे येतात सेडिमेंटरी रॉकमध्ये. आणि इग्नियस रॉकमध्ये कोणते खडक येतात, तर ते आहे बसॉल्ट, डोलेराइट. ठीक आहे. तुम्हाला एक ओरली गोष्ट सांगेन की जे
लोह, सोने, तांबे आढळते अग्निजन्य खडकात. इग्नियस रॉक, डोलेराइट, बसाल्ट कुठे कुठे प्रेझेंट आहेत? तर ते म्हणजे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, लातूर, परत CSN, नांदेड, अमरावती, नागपूर. ओके. तर हे जे आहेत बसाल्ट, डोलेराइट ते इथे प्रेझेंट असतात. इथे का प्रेझेंट असतात? तर ते डेक्कन प्लॅटोमुळे, दख्खनच्या पठारामुळे. ठीक, एवढं लक्षात ठेवा. त्याचं उत्तर आहे थर्ड वन. थर्ड ऑप्शनच वाचलं नाही मी, सॉरी फॉर दॅट. मिनरल्स सच ॲज मिका, गार्नेट आर नॉट फाउंड इन मेटामॉर्फिक रॉक. हे चुकीचं आहे. मिनरल्स सच ॲज मिका, गार्नेट आर फाउंड इन मेटामॉर्फिक रॉक. नॉट वगैरे दिलं की जरा त्या ऑप्शनबद्दल जास्त विचार करत जाऊ नका. ठीक, ते कारण दगड आहे भाई, दगड हे इग्नियस रॉक पासून तयार झाल्यावरती ते बेसिकली बनतच जातं. म्हणजे ते एक प्रायमरी सोर्स आहे इग्नियस रॉक. मग त्याच्यानंतर तयार होतात सेडिमेंटरी किंवा मेटामॉर्फिक, त्याचेच असतात पार्ट्स. ओके. सो ते लव्ह ट्रायंगल सारखं आहे. इथे सेडिमेंटरी आहे, इथे मेटामॉर्फिक, इथे इग्नियस. हे दोघं याच्याशीच जुडलेले आहेत. हे पण एकमेकांशी जुडलेले आहेत, हे पण एकमेकांशी आणि हेही एकमेकांशी. सो जास्त मनावर घेऊ नका, मी काही बोलत असते. चला नेक्स्ट क्वेश्चन. समजलं असेलच. हो. प्रश्न 14th हे 3 झाले. 14वा प्रश्न काय म्हणत आहे? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ते बरोबर चुकीवर लक्ष द्या बरं का. हो, वाट लावून सोडतो. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत. बरोबर आहे. सोलापूरमध्ये आहेत भीमा नदीचे स्वतंत्र खोरे महाराष्ट्रामध्ये. इसको टिक कर देंगे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते का? तर यस, पैनगंगा नदी अजिंठा रांगेमध्ये उगम पावते. बघा, पैनगंगा नदी जी आहे ना, ती जाऊन वर्धा नदीला मिळते. वर्धा. ठीक आहे. आणि ही जी आहे ती बुलढाण्यात, बुलढाणा, बुलढाण्यामध्ये तिचे खोरे आहेत. हो. अजून पैनगंगा नदीवर तर काहीतरी आठवत होतं मला, जेव्हा PYQ मध्ये होतं. कुठल्या PYQ मध्ये होतं ते लक्षात येत नाही, पण हे विचारलं होतं की काय, एक सेकंद थांबा. हा, सहस्रकुंड जे धबधबा आहे, सहस्रकुंड जे धबधबा आहे ते त्यात कोणत्या नदी, म्हणजे कोणती नदी तिथून जाते वगैरे काहीतरी असा प्रश्न होता. ते प्रश्न मला येत नाही, पण ते त्याचं उत्तर होतं पैनगंगा. ठीक आहे. म्हणजे ती नदी, पैनगंगा नदी कोणत्या नदीपासून बनलेला आहे असं काहीतरी सहस्रकुंड विचारलेलं होतं. ते त्याचं उत्तर होतं पैनगंगा. पैस असं लक्षात ठेवलं होतं मी. पैस, सहस्रकुंड. ठीक. सहस्र हे काय आहे मला सांगा. सहस्र याचा अर्थ कमेंटमध्ये. थर्ड क्वेश्चन बघा. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. चूक, ती आहे गोदावरीची. सिंदफणा नदी ही गोदावरीच्या उत्तरेकडील उपनदी आहे. हे जर करेक्ट करायचं असेल तर उत्तरेच्या ऐवजी दक्षिण पाहिजे होतं. हे पण चूक आहे. तर हे 2 ऑप्शन, 2 उत्तर काय म्हणतात, 2 स्टेटमेंट रॉंग आहेत. अ आणि ब बरोबर आहे. जर तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करायचंच होतं तर हे करू शकला असता तुम्ही, माहिती आहे का. क जे आहे ते येतच नाही. जर कोणाला कृष्ण नदीची उपनद्या माहीत आहेत तर क कट झाला असता, हा पण कट झाला असता. या 2 मध्ये तुम्हाला चूज करायचं होतं. तर भीमा नदीचं तर जर तुम्ही असंच कोणाचे मॅरेथॉन वगैरे पाहिली असेल तर त्यात बऱ्याच वेळेस सांगितलेलं असतं की भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत, कुठे आहेत, तर सोलापूर वगैरे असं दिलेलं आहे तिथे. तरी आपण एकदा पाहून घेऊ की कृष्ण आणि गोदावरी नदीचे जे आहेत ते उपनदी कोणत्या आहेत, आणि ते लक्षात ठेवा. ते येतात बरं का प्रश्न.
ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला ट्रिकनुसार मी सांगत आहे. तर ट्रिक अशी आहे, BGM TMK. BGM TMK. TMK असे तारक मेहता का उलटा चष्माचा BGM, बॅकग्राऊंड म्युझिक सगळ्यांना आवडतो आहे की नाही. तर TMK BGM किंवा BGM TMK असं लक्षात ठेवू शकता. तर बी पासून काय येतं, तर बी पासून जे आहे ते भीमा येतं. भीमा, घाटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा, मोसी, कोयना. ठीक आहे, मोसी कोयना बरोबर, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट नेक्स्ट जे आहे आपली गोदावरी नदी. तर गोदावरी नदीचं ट्रिक सांगत आहे तुम्हाला. हां, गोदावरी नदीला ना वृद्धगंगा असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सॉरी, वृद्धगंगा. वृद्ध गंगा. ठीक आहे, ह्याची ट्रिक. आणि ही जी आहे गोदावरी नदी, ती भारतातील सेकंड लॉंगेस्ट रिव्हर आहे गंगेनंतर. मला कमेंटमध्ये सांगा, गंगा नदीचा उगमस्थान कुठला आहे. तर वृद्धगंगाचं उगमस्थान ते म्हणजे GT गोदावरी त्र्यंबकेश्वर कुठे येतं, नाशिकमध्ये. ठीक आहे, आणि आपलं काय म्हणतात, गोदावरी कृष्णा नदीचं उगमस्थान जे आहे ते आहे महाबळेश्वरमध्ये, सातारा. ओके, महाबळेश्वर, सातारा. झालं. काय सांगायचं राहिलं होतं ते म्हणजे की गोदावरी नदीची उपनदी कोणकोणत्या आहे ते ट्रिकनुसार पहा. मंजू, प्रिया, इंदू, संपूर्णा, दूध प्यायले. मंजू म्हणजे मांजरा. प्रिया प्राणहिता, प्रिया. इंदू इंद्रावती, इंदू. संपूर्ण असं लिहायचंय, संपूर्ण असं लिहायचं आहे, कारण हे पूर्ण एक लक्षात ठेवायचे आहे. तर स पासनं सबरी आणि म पासनं मन्याड. ओके, सबरी मन्याड. संपूर्ण दूध म्हणजेच दूधगंगा. संपूर्ण दूध प्यायले, प्यायले म्हणजेच पैनगंगा. तर इथं बघा, पैनगंगा. ओके, प्यायले, पहिली यायचंय. ठीक आहे, तर इथे काय दिलेलं होतं, रिव्हर मांजरा इज ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा. नो, रिव्हर मांजरा इज द ट्रिब्युटरी ऑफ गोदावरी नदी. मंजू, प्रिया, इंद्रावती, मंजूचं मांजरा. तर आपण मणिमाऊचं नाव ठेवतो ना, ठेवायचे अगोदर. मी लहान असताना ठेवलं होतं. एक होती माझ्या बिल्डिंगमध्ये, तर तिथे मंजू नावाची होती कॅटी, किटी कॅट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील, थांबा एक सेकंड, 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे 20 अनुक्रमे डॅश व डॅश आहेत. तर याचं उत्तर आहे, अनुक्रमे विभाग आहेत 4 आणि 6. यामध्ये नंतर विचारू शकतं की 1960 मध्ये किती प्रशासकीय विभाग होते आणि 2020 मध्ये किती झाले. तर तुम्ही 1960 मध्ये 4 होते आणि 2020 मध्ये 6 असं लक्षात ठेवू शकता. बघा 1960 मध्ये ना, तर बघा 1960, सॉरी फॉर द इंटरफेरन्स, थोडासा आवाज आला. हा, आपलं महाराष्ट्र राज्य ची निर्मिती 1 मे 1960 मध्ये झाली. सोबतच कोणत्या राज्याची निर्मिती झाली ते सांगा बरं. आठवलं? गुजरात. गुजरात मागत होतं आपल्या मुंबईला. दिली नाही मुंबई. 4 व 6 हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. एक सेकंड.
हा, अजून इम्पॉर्टंट 1-2 गोष्टी सांगायच्या राहिल्या. त्या 4 आणि 6 कोणकोणते असे विचारले जाऊ शकतात तुम्हाला नंतर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा 4च होते प्रशासकीय विभाग, तेव्हा कोणकोणते होते? तर ते होते मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक आणि CSN, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. आणि 20-20 मध्ये 20-20 मध्ये कोणते कोणते तयार झाले? तर अमरावती प्लस नागपूर, अमरावती प्लस नागपूर. आणि मुंबईला कोकण विभाग पण म्हटलं जातं. सध्या किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि थोडंसं प्रशासकीय विभागाबद्दल करूनच ठेवा, कारण चर्चा होत आहे ना आपली याची, काय म्हणतात, हे जिल्हा होणार आहे, ते जिल्हा होणार आहे. असं तर रुमर असेल तर माहित नाही, पण ठीक आहे, वाचून घेतलं तर काय हरकत नाही. थोडंफार 1 पेजमध्ये त्याचं चांगला व्यवस्थित कॉलम बनवून डाटा तयार करून वाचू शकतो आपण, किंवा मी ऍड करेन टेलिग्रामवर. अजून एक विचारणार आहे तुम्हाला, की महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? ठीक आहे. तर ते अहमदनगर आहे. आणि सेकंड कोणता आहे? तर ते पुणे आहे. सगळ्यात छोटा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके, समजलं? हम्म, 16 प्रश्न मृदेवर आलेला आहे पहा. तर नॉट सो इम्पॉर्टंट, जास्त दिसत नाहीत प्रश्न, असतात प्रत्येक वेळी, पण त्याचं एक वेगळं लेक्चर बनवेल मी मृदेवरती, जे हाफ लेक्चर, हाफ अर्ध्या तासाचंच असेल आणि संपूर्ण त्यामध्ये येऊन जाईल. तर याचं उत्तर आहे सेकंड, सॉरी, दुसरा आहे. कायिक कापसाची मृदा जी आहे ती महाराष्ट्र पठारी प्रदेश काळी मिळते आपल्याला तिथे. जांभी मृदा जी आहे ती कोकण भागात मिळते. तांबडी मृदा जी आहे ती, सॉरी, काय उत्तर होतं याच्यात? सेकंड होतं ना? हा, तांबडी मृदा जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये मिळते. आणि भरड मृदा जी आहे ती सह्याद्रीच्या पूर्व भागी मिळते. ओके, नेक्स्ट. कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? तर ते आहे सिंधू आणि सतलज. सिंधू सतलज. चेनाबमध्ये कन्फ्युज होऊ शकतं बरं का, पण सिंधू सतलज इज द राईट आन्सर. ओके, अजून 3 आहेत. कोणते कोणते पहा. पंजाब झालं ना. कुमाऊन हिमालया, कुमाऊन हिमालया. तर ते सतलज आणि काली नदीच्या मध्ये आहे. ठीक आहे, सतलज आणि काली. नेपाळ हिमालया, तर नेपाळ काली आणि टिस्टा ही जी आहे, काली आणि टिस्टा, यामध्ये नेपाळ येतं. अजून आसाम हिमालया जे आहे तिस्ता आणि दिहांग यामध्ये, ते लक्षात ठेवा. ओके, बस इतकं इम्पॉर्टंट आहे, इतकं लक्षात ठेवा. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा डॅश म्हणतात? तर काय म्हणतात? ते आहे लू वाइंड्स. काय म्हणतात? लू वाइंड्स. नॉर्वेस्टर येणार का? नॉर्वेस्टर येणार करता नॉर्वेस्टर आणि कलबैसाखी हे सेम आहे. यांचं फक्त नाव चेंज आहे. टी वाइन्स नावाचा प्रकारच नाहीये. नॉर्वेस्टर आणि कलबैसाखीलाच नॉर्वेस्टर म्हणतात. कुठे म्हणतात? तर पश्चिम बंगालमध्ये. कलबैसाखी नावाचा एक सण पण असतो पश्चिम बंगालमध्ये. आणि नॉर्वेस्टरला अजून आसाममध्ये काय म्हणतात? तर बोर्डोई सिला. ठीक आहे, बोर्डोई सिला. नॉर्वेस्टर काय असतात? तर हिंसक प्री मॉन्सून वादळ असते, जे की भारताच्या ईस्टमध्ये, कसं ड्रॉइंग आता का, भारताच्या ईस्टमध्ये, ठीक, ईस्टमध्ये हे वारे फिरतात, जे की बांगलादेशमध्ये आणि ॲडिशनली बांगलादेशमध्ये. ठीक आहे, इतकं
ठीक आहे. आणि लू वाइंड्स याचं उत्तर आहे ड्राय वाइंड्स, ड्राय डस्टी वाइंड्स विच ब्लो एव्हरी स्ट्रॉंगली इन द वेस्टर्न अँड नॉर्थ वेस्टर्न पार्ट्स ऑफ इंडिया इज कॉल्ड लू वाइंड्स. हा तर प्रकारच नाही यार. पण तरी आपण एक अंदाज लावू शकलो असता की कालबैसाखी नॉर्वेस्टर जर आपल्याला हे माहित असतं की सेम आहे आणि बर्दोईसिला हे जे आहेत ते सेम आहे ते 3, तर मग टी टी हे आसाममध्येच तयार होते ना टी. सो असं काही लॉजिक लावू शकलो असतो आपण. ब्लू वाईन्स याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट घेऊया आपण. फास्ट फास्ट. स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे 100 सेमी व सेमीपेक्षा कमी पण 40 पेक्षा जास्त. हे फक्त ड उत्तर आहे याचं. स्वामीनाथन कोण होते? एम एस स्वामीनाथन कोण होते? तर एम एस स्वामीनाथन हे ग्रीन रिव्होल्युशन, भारतीय ग्रीन रिव्होल्युशनचे फादर होते. फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्युशन, फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्युशन. पण असं विचारलं फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन असं जर विचारलं तर कोणाचं नाव तुम्ही द्याल? किसका नाम दोगे भाई? तर त्यांचं नाव होतं नॉर्मन बॉरलॉग. नॉर्मन बॉरलॉग. ठीक आहे. फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन आणि फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्युशन ते म्हणजे एम एस स्वामीनाथन. ओके. अजून तुम्ही मला सांगा की जर तुम्हाला विचारलं की ग्रीन रिव्होल्युशन ही संकल्पना कुणी मांडली तर ती विल्यम एस गॉड. हे 3 नावं लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत म्हणून सांगत आहे. आणि व्हाईट रिव्होल्युशनचं पण लक्षात ठेवा. व्हाईट रिव्होल्युशन वर्गीस कुरियन. ओके. भेटलं उत्तर. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? अर्बन सिटी, अर्बन म्हणजेच नागरी. तर बघा उत्तर काय आहे. महानगरपालिका असतेच, ऑफकोर्स असते सिटीमध्ये. सध्या 25 महानगरपालिका आहेत. इफ आय एम नॉट रॉंग 25 महानगरपालिका आहेत. आणि 25 आहे काय 19 जरा कन्फ्यूज होत आहे. तुम्ही सांगा. 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असते, ऑफकोर्स असते. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असतात. नाही, हे चूक आहे. 50% लोक बिगर शेती करणारे असले असते तर मग इथं कशाला राहिले असते? तिकडेच गेले असते ना. 50-50 अर्धे इथं अर्धे तिकडे. नाही, असं नसतं. मोस्ट इकडेच सापडतात. आपल्या सिटीमध्येच जास्त लोक निवारा घेत आहेत सध्या तरी. तर हे 75% येऊन जाईल. 75-80 वगैरे येऊ शकतं किंवा 70ही दिले तर ओके आहे. तर लोकसंख्येचा घनता दर चौकिमीला 400 पेक्षा जास्त. याचं काय आहे? करेक्ट आहे हे पण. तर उत्तर काय येईल? अबड आहे का? अबड आहे. हे येणार नाही. आपण क कॅन्सल करू शकलो असतो. क कट असं आपण 3 ऑप्शन एलिमिनेट करू शकले असते आणि अबड हे एक्झॅक्ट करू शकता येतं. शब्द काय बोलत आहे? सॉरी. झाले बाई. सगळे झाले. काही राहिलंय का आपलं? तर यावर असं दिसतं की सेन्ससचे 2 प्रश्न विचारतात, पण सेन्ससचं काही नक्की नसतं की कुठले विचारतात. आता सध्या तरी ट्रेंड आहे की 2 विचारत आहेत, 2 तर कुठले विचारत आहेत ते लक्षात येत नाहीये. व्यवस्थित अभ्यास करा. जरासं डीपमध्ये घेत चला. कुठलेही क्वेश्चन्स असो आपले PYQचे. ठीक आहे. कारण तेच प्रश्न विचारतात, पण जरा फिरून विचारतात. आपल्याला माहित नसतं. ओके. तर थँक्यू लेक्चर पाहिल्याबद्दल. काय ते कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की कसं होतं लेक्चर. मला हा हा असं खूप झालेलं आहे. माहीत आहे कारण थोडंसं कन्फ्यूज होत होतं शिकवते वेळेस. एरवी असं वाटत नाही की येऊन जाईल हे असं. हां, हे तर हे काही नाही हे असं असं वाटतं. पण आज समजलं की थोडंसं मलाही रिव्हिजनची गरज आहे. रिव्हिजन इन द सेन्स म्हणजे शिकवता तेवढं येत नाहीये सध्या. थोडेसे 8-10 लेक्चर्स होतील तेव्हा काय म्हणतात कॉन्सिक्वेन्शियल
येऊन जाईल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये सांगा मला. कॉन्सिक्वेन्शियल, आता लक्षात आलं, कॉन्सिक्वेन्शियल. थँक यू फॉर वॉचिंग. आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, जे की आपलं इकॉनॉमिक्सचं असेल. फायनल लेक्चर असेल. त्याच्यानंतर कदाचित मी तलाठीचे PYQ स्टार्ट करेन. ते फुल एंडपर्यंत घेऊया आपण तलाठीचे PYQ और पोलीस भरतीचे, कारण सरळ सेवा येत आहे. कानावर फार येत आहे. ठीक आहे. तर लगे रहो, पढ़ाई करो. चला, पुन्हा एकदा भेटू. जय हिंद.